राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज मावळ विधानसभा मतदारसंघात येणार आहे आणि अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा पार पडणार आहे। या मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके आहेत आणि त्यांनी जोरदार असं शक्ती प्रदर्शन या यात्रेच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण पाठीमागे पाहू शकतो की बैलगाडा आलेली आहे। या बैलगाड्यातनं अजित पवारांची या चौकातनं थेट ज्या ठिकाणी मेळावा पार पडणार आहे तिथपर्यंत ही मिरवणूक काढली जाणार आहे। सुंदर अशा फुलांनी ही बैलगाडा सजवण्यात आले, त्याला घड्याळाचं चिन्ह सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। तो दुसरीकडे मोठे जे कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आलेले, एक अजित पवारांचा कटआउट, तो दुसरं जे कटआउट आहे ते अर्थात सुनील शेळके यांचं कटआउट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हे शक्ती प्रदर्शन सुनील शेळकेंचं पाहायला मिळते। हे जोरदार शक्ती प्रदर्शन तुम्ही या ठिकाणी करतात या यात्रेच्या माध्यमातून। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाही, अजून तरी निवडणुकीला कुठलाही आम्ही असं शक्ती प्रदर्शन किंवा त्या पद्धतीने अजून पाहत नाहीये। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आम्हा सर्वांचे नेते आदरणीय दादांनी मागील काही दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये महिला भगिनींकरता मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेची घोषणा केली आणि प्रत्यक्षामध्ये महिला भगिनींच्या खात्यावरती प्रति महिना 1500 रुपयांनी देखील त्यांना जे काय आपलं राज्य सरकारने घोषित केलं होतं ते देखील आज मिळायला सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर वर्षाला 3 सिलेंडर असतील, विद्यार्थिनींकरता मोफत शिक्षण, माझ्या शेतकरी बांधवांकरता मोफत वीज, अशा ज्या काही महत्त्वाकांक्षी योजना आदरणीय दादांनी घोषणा केल्या, जाहीर केल्या आणि त्या प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होती। आणि त्याच निमित्तानं माझ्या मावळ तालुक्यातील मायबाप जनता, माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येनं दादांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। निश्चित, पण या ठिकाणी रस्त्यात येताना बघितलं तर मावळचं ठरलंय असं बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आलेले। याचा अर्थ तुम्ही मावळमधनं पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवारी करणार, कारण महायुतीमध्ये जो काही दावा सुद्धा केला जातो तुमच्याच मित्रपक्षांकडून, तुम्ही या ठिकाणी विद्यमान आमदार आहात, काय नेमकं? मला असं वाटतं की आज राजकीय कुठले भाष्य न करणं योग्य राहील, कारण आजचा जनसन्मान दादांचा जो काही रथ आमच्या तालुक्यामध्ये माझ्या जनतेचा सन्मान करण्याकरता येतोय तेच आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। परंतु राजकारणामध्ये प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते, प्रत्येकजण आपली इच्छा देखील व्यक्त करत असतो, परंतु महायुतीतले प्रमुख नेते जो काही निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला प्रामाणिकपणे मान्य आहे। तुमचा दावा असणार आहे, तुम्ही स्वतः उमेदवारी करणार हे तुम्ही ठामपणे सांगता? मावळच्या मायबाप जनतेला एक वेळ संधी द्या म्हणून हजारोच्या संख्येमध्ये मागितली होती। दुसऱ्यांदा मायबाप जनता ठरविल काय करायचं, अजून मी त्यावरती कुठली माझी इच्छा व्यक्त केलेली नाही। दुसरीकडे काल अजित पवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे की बारामतीमधून मी 7 ते 8 वेळा लढलो, आता मला इंटरेस्ट नाही आहे, याचा अर्थ की अजित पवार हे बारामतीमधनं आता निवडणूक लढवणार नाहीत आणि जय पवार त्या ठिकाणी उमेदवार असतील, काय तुमचं यावरती? नाही, बघा काय होतं की आपण राजकारणामध्ये पाहत असतो। माझ्या मावळ मतदारसंघातलं मी स्वतः उदाहरण तुम्हाला सांगतो की आज माझ्या 4 वर्षामध्ये आदरणीय दादांनी शेकडो कोटी रुपयाचा निधी दिला, इथली डेव्हलपमेंट होती, इथल्या विकास कामांना चालना मिळाली, इथली मायबाप जनता खुश आहे। मग बारामतीचा विकास करत असताना बारामतीकरांना दादा नको आहेत का? हे राजकारणामध्ये कोणी आरोप करणं किंवा कोणी इच्छा व्यक्त करणं हे स्वाभाविक आहे, परंतु बारामती जनता दादांना सोडू शकत नाही। म्हणजे दादाने बारामतीतून लढावं हे तुम्ही सुद्धा आवाहन करताय? बारामतीच्या जनतेला जर दादांच्या कष्टाची, 40 वर्षाच्या त्यागाची, बारामतीला 40 वर्ष घडवण्यामध्ये जे काय योगदान दिलं त्याची जर बारामतीकरांना जाणीव असेल तर दादाच्या मागे बारामतीकर उभे राहतील। यावरूनच आता विरोधक टीका करायला लागलेत की बारामतीमध्ये अजित पवारांना पराभव दिसू लागल्यामुळे अशा पद्धतीने ते पळ काढतायत, असं अमोल कोल्हेंचं म्हणणं आहे। माझं एकच म्हणणं आहे, अमोल कोल्हे हे कलाकार आहेत, त्यांनी कलागिरी त्यांच्या स्टेजवर करावी। जनतेशी फसवणूक किंवा भाषणं किंवा ॲक्टिंग करून राजकारण होत नाही, प्रत्यक्षात काम करून जनतेला रिझल्ट द्यावा लागतो, जनतेला त्यांच्या सुखादुःखात त्यांच्या अडचणीत उभं राहावं लागतं। त्यामुळे अमोल कोल्हेंनी लगेच आभाळाला लाथा मारून असं मला वाटतं। दुसरीकडे रोहित पवार म्हणतात की अजित पवारांचं आणि एकनाथ शिंदेचं पटत नाहीये, त्यांच्यात वाद आहेत, मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्याच्यामुळे फाईल एकमेकांच्या दाबण्यावरून वाद होत आहेत। रोहित पवारांनी महायुतीत काय चाललंय, अजितदादा असतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे तिघांना काय करायचं, राज्याचं कसं हित होईल
किंवा राज्याला कसं पुढे नेता येईल ते त्यांचं पाहतील. कर्जत जामखेडला आपण 2 वर्षाला त्या भागात फिरत नाही. तिथली जनता आपल्याला उभं करून देत नाही आहे, आपल्याला उभं राहू नका सांगते. आणि तुम्ही आता तुमची जी काही शिवस्वराज्य यात्रा निघाली त्याच्यातून तुम्ही पळ काढून आज तुम्ही ठाण मारून तुमच्या कर्जत जामखेडमध्ये बसलाय. तुम्ही तुमची चमडी वाचवताय तेवढं तुम्ही करा. तर सुनील शेळके होते ते या सगळ्या मुद्द्यांवरती आणि आज जी यात्रा निघणार आहे त्याच्यात त्यांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने विरोधकांकडून आरोप केले जात आहेत त्याला सुद्धा त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसम योगेश बोरसे, TV9 मराठी, मावळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.